आज आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या टॉपिक मधला एक इंटिजर टाइप क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तो क्वेश्चन आपण पहिल्यांदा बघू. जनरली जे 12th मधले स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी या क्वेश्चनचा यूज आहे. आणि इंटिजर टाइप जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये ऑप्शन देत नाहीत आपल्याला. तर त्याचे जे आन्सर आहे, एक तर पॉझिटिव्ह नंबर 1 पासून पुढे 1 2 3 किंवा निगेटिव्ह -1 -2 -3 किंवा 0 पण चालतंय. तर त्यापैकी एक आपल्याला आन्सर असलं पाहिजे. पहिला आपण क्वेश्चन डिस्कस करू. हा प्रॉब्लेम आहे जनरली जे पॅटर्न मध्ये विचारला जातो आणि इंटिजर टाइप क्वेश्चन आहे त्यामुळे याचा ऑप्शन नाही. एकदा क्वेश्चन वाचतो मी. इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस py स्क्वेअर इक्वल्स टू 0 is square of another, then a square b plus ab square plus 8h cube is equal to k into abh, then value of k. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला ह्याला सॉल्व करून हे इक्वेशन आणायचं आणि आपल्या आलेला आन्सर ह्याला मॅच करून इथं के ची व्हॅल्यू फाइंड करायची. हे इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0. हे इक्वेशन आहे. तर थोडंसं आपण ह्याचं बेसिक कन्सेप्ट बघू आणि त्यानंतर मग प्रॉब्लेम डिस्कस करू. आता समजा असे लाईन आहेत एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. m1 and m2 are the slope of lines. m1 and m2 are the slope of lines. Then sum of slope, याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे m1 प्लस m2 मायनस 2h अपॉन b आणि m1 इंटू m2 इज इक्वल टू a बाय b. m1 प्लस m2 मायनस 2h अपॉन b m1 इंटू m2 a अपॉन b हे फॉर्म्युले आहेत. आता आपण हा प्रॉब्लेम या ठिकाणी डिस्कस करणार आहे. तर इथं आपल्याला काय सांगितलंय, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन ही स्क्वेअर ऑफ अनदर. म्हणजे काय, तर एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोपच्या स्क्वेअर इतका आहे हे आपल्याला दिलंय. ही गिवन कंडिशन आहे. m1 इज इक्वल टू m2 स्क्वेअर हे आपल्याला दिलंय. तर आता मी काय करतो, हे रिलेशन घेतो m1 इंटू m2 इज इक्वल टू a बाय b. ऑलरेडी आपल्याकडे आहे m1 इंटू m2 a बाय b हे घेतो. आणि ही गिवन कंडिशन जी आहे m1 इज इक्वल टू m2 स्क्वेअर, तर ती इथे अप्लाय करतो. m1 इज इक्वल टू m2 स्क्वेअर इंटू m2 इज इक्वल टू a बाय b. हे दिलेलं आहे आपल्याला, एका लाईनचा स्लोप दुसऱ्या लाईनच्या स्लोपच्या स्क्वेअर इतका आहे m1 इक्वल्स टू m2 स्क्वेअर. तर हे m2 क्यूब होत आहे a बाय b. याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. त्याच्यानंतर दुसरं एक रिलेशन आहे आपल्याकडं. जसं आता हे आहे m1 प्लस m2 इज इक्वल टू a बाय b, m1 इंटू m2 इज इक्वल टू a बाय b रिलेशन आहे. तसंच आणखीन एक रिलेशन आहे m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस 2h अपॉन b. तर इथं पण मी m1 ची व्हॅल्यू ठेवतो. m1 म्हणजे m2 स्क्वेअर प्लस m2 मायनस 2h अपॉन b. जसं आपण इथं m1 इज इक्वल टू m2 स्क्वेअर घेतलं, सेम इथं पण घ्यायचं. हे पण फॉर्म्युला आपल्याकडे आहे m1 प्लस m2 मायनस 2h बाय b. ऑलरेडी आपण डिस्कस केलं इथं. पहिल्यांदा हे घेतलं, ह्याच्यात m1 इज इक्वल टू m2 स्क्वेअर ठेवलं, नंतर हे घेऊन तिथे m1 इज इक्वल टू m2 स्क्वेअर ठेवलं. तर इथनं कॉमन काढतो m2, ह्याच्यातनं m2 कॉमन काढतो. कॉमन काढलं तर m2 इंटू m2 प्लस 1 इज इक्वल टू मायनस 2h अपॉन b. तर मी याला इक्वेशन सेकंड म्हणतो m2 इंटू m2 प्लस 1 इज इक्वल टू मायनस 2h अपॉन b. आता आपल्याला 1 आणि 2 सॉल्व करायचं आहे आणि m2 ला इलिमिनेट करायचं. 1 2 सॉल्व करून m2 ला इलिमिनेट केलं की मग आपल्याला आन्सर मिळतं.
आता मी ह्याचं काय करतो, क्यूब करतो. क्यूब ह्याचा क्यूब केला समजा m2 क्यूब. आता इथे a प्लस बी क्यूब आहे. तर आता एक थोडंसं बेसिक कन्सेप्ट सांगतो. a प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं, a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ओरिजिनल फॉर्म्युला आहे, याला थोडं मॉडिफाय करतो. ए क्यूब प्लस इथनं कॉमन काढू 3ab इंटू ए प्लस बी क्यूब. तर मी ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला हा यूज करतो, ए क्यूब प्लस 3ab इंटू ए प्लस बी क्यूब. हा फॉर्म्युला यूज करतो इथं त्याचा क्यूब करत असताना. ह्याचं तर काही प्रॉब्लेम नाही, ए बाय बी. आता ह्याचं क्यूब बघा, ए क्यूब प्लस 3ab, 3 ए आणि बी आहे, 3ab इंटू ए प्लस बी क्यूब म्हणजे 1चं क्यूब. तर ते 1च आहे, 1चं क्यूब 1 आहे. आणि याचं क्यूब मायनस 8h क्यूब बाय बी क्यूब. इथं 1च आहे. एकदा स्टेप बघा, हे एक m2 क्यूब हे डायरेक्ट करायचं, सिंगल आहे. ए प्लस बी क्यूब, ए क्यूब 3ab 3 इंटू m2 इंटू 1 इंटू ए प्लस बी 3 ए बी इंटू ए प्लस बी क्यूब. ह्याचं पण क्यूब -2चं -8 एच क्यूब बाय बी क्यूब. आता इथं एक लक्षात घ्या, हे 1 काढून टाकलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. हे m2 क्यूबची व्हॅल्यू आहे आपल्याकडं, ए बाय बी इथं आहे इक्वेशन 1 मध्ये. m2 क्यूब ए बाय बी आहे. परत इथं पण m2 क्यूब आहे, ए बाय बी प्लस 3ला 3 m2 इंटू m2 प्लस 1 आहे आपल्याकडं. m2 इंटू इक्वेशन हे बघा, इक्वेशन सेकंड m2 इंटू m2 प्लस 1 ते आहे -2h अपॉन बी. हे m2 क्यूब इथलं घेतलंय, ए बाय बी घेतलाय, 3ला 3 m2 इंटू m2 प्लस 1 याची व्हॅल्यू -2h अपॉन बी. थोडंसं कॅल्क्युलेशन आहे पण स्टँडर्ड क्वेश्चन आहे. 1 -8h क्यूब बाय बी क्यूब. तसं आपल्याला तर थोडक्यात आयडिया येतेच आहे. ए बाय बी इथलं बी एलसीएम काढतो, ए -6h प्लस बी. हे बी आहे तर 1 आहे, ए -6h प्लस बी इज इक्वल टू -8h क्यूब अपॉन बी क्यूब. आता डिनॉमिनेटर कॅन्सल करू, बी इंटू बी स्क्वेअर आणि बी स्क्वेअर कॅन्सल केलं तर इथं बी राहत आहे. इथले बी स्क्वेअर कॅन्सल केलं तिथं बी क्यूब आहे, त्यामुळे एक बी राहिला, त्याला आता इकडे मल्टिप्लाय करायचं बी. तर ए बी इंटू ए -6h प्लस बी इज इक्वल टू -8h क्यूब. स्टेप बघा, ए बी इंटू ए -6h प्लस बी इज इक्वल टू -8h क्यूब. आता मल्टिप्लाय करतो, ए स्क्वेअर बी -6abh प्लस ए बी स्क्वेअर इज इक्वल टू -8h क्यूब. ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं, ए बी इंटू ए स्क्वेअर बी ए बी इंटू 6h 6abh ए बी इंटू बी ए बी स्क्वेअर ए स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर प्लस 8h क्यूब इज इक्वल टू 6abh. हे इक्वेशन. तर आपल्याला दिलेलं आन्सर पण असंच आहे, ए स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर. हे थर्ड इक्वेशन. ए स्क्वेअर आपलं गिवन आन्सर बघा, आपल्याला दिलेलं आन्सर काय, तर ए स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर प्लस 8h क्यूब इज इक्वल टू के इंटू ए बी एच, के इंटू ए बी एच. हे गिवन आहे आणि हे आपण फाईंड केलंय. हे दोघाला मॅच करा, हे इक्वल आहे हे इक्वल आहे हे. तर के इज इक्वल टू 6 येते, देअरफॉर के इक्वल्स टू 6. तर असा प्रॉब्लेम आहे, थोडंसं कॅल्क्युलेशन आहे, सिम्प्लिफिकेशनचं पार्ट आहे.
काही बेसिक कन्सेप्ट आहेत. फॉर एक्झाम्पल ए प्लस बी क्यूब आहे, m1 + m2 आहे -2a अपॉन बी, ए बाय बी सिम्प्लिफिकेशन आहे. याचं एम काय आहे याच्यात थोडक्यात, तर एम आणि m2 ला एलिमिनेट केलं की आपला आन्सर मिळत आहे. आता m1 ला एलिमिनेट करायला तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, गिवन कंडिशन आहे m1 = m2². फक्त m2 ला एलिमिनेट करायला थोडा वेळ लागतो, त्याला कम्पेअर करून क्यूब करून सिम्प्लिफाय करायला. तर ते आपण केलं. या अशा प्रकारचे जे लेवलचे जे क्वेश्चन आहेत तर ते आपण असे डिस्कस करतो. तुम्हाला असेच क्वेश्चन जर पाहिजे असतील तर तुम्ही आमचं जे यूट्यूब चॅनल आहे तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर काही तुम्हाला क्वेरीज असतील काही तर तुम्ही ते आमचं जे जोशी मॅथ्स क्लासेसचा व्हॉट्सअप नंबर आहे त्या नंबरला 9422469519 त्याला कॉन्टॅक्ट करा. आमचे जर ऑनलाईन क्लास तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरून, आमच्या ॲपवरून जोशी मॅथ्स क्लासेस जॉईन करू शकता. पर्टिक्युलरली जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत किंवा जिथं मॅथचं प्रॉपर एज्युकेशन आहे अशा मुलांना आम्ही सपोर्ट करायचा प्रयत्न करतो. थँक्यू.